अमरावतीच्या परतवाडामध्ये 13 जणांची टोळी पकडल्यानंतर आमदार प्रवीण तायडेंवर नाव न घेता टीका केली आहे। हरियाणामधील काही लोक येऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या घरी भाड्याने राहतात, त्यांचं आधार कार्ड घेतलं जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे अशी टीका तायडेंनी केली आहे। क्राईम ब्रांचनं पकडलेल्या 13 जणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा संशय होता। यावर बोलताना तायडे म्हणाले की एका कुख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीनं या शहरामध्ये कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आता तिन्ही ठिकाणच्या संयुक्त टीम क्राईम ब्रँचची हे तपास करत आहे आणि निश्चितच ही बाब अतिशय धक्कादायक आहे की हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता ही निश्चितच धक्कादायक आहे हरियाणाचे। आणि आता काही दिवसापूर्वीच राकेशजी टिकैत मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक आंदोलन वगैरे अशा प्रकारचं काहीतरी बोलले ते आणि त्यांचा नेमका धागा कुठे जुळतो का किंवा अजूनही काही कार्यकर्ते किंवा काही नेते हे पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आले की नाही आले, हाही एक अंदाज आहे आणि एवढं सोपं नाही आहे आता की याचा अंदाज लावणं। सध्या त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, परतवाडा, अमरावती। तर ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांना सोडण्याची नामुष्की अमरावतीच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर आलेली होती आणि यावरून प्रवीण तायडे यांनी आता प्रहारच्या माजी आमदारांच्यावर निशाणा साधलेला आहे। त्यांच्यावर आता त्यांनी सगळे गंभीर असे आरोप केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। बच्चू कडूंवर खरं तर त्यांनी टीका केलेली आहे नाव न घेता, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलेलं आहे। तर या संदर्भात स्वतः बच्चू कडू फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर। तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। आता पोलिसांवर नामुष्की आली आहे सगळ्या आरोपींना सोडून देण्याची। नेमकं प्रकरण काय, तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय म्हणणं आहे यावर? काय झालंय ते देवेंद्रजी फडणवीस हे मुद्दामून या लोकांना सांगत राहतात काही कुठलीही संधी सोडायची नाही। म्हणजे बच्चू कडूला कसं बदनाम करता येईल, कशा पद्धतीनं त्याच्या कार्यकर्त्याला फसवता येईल, हे सगळं षडयंत्र सीएम ऑफिस मधून चालतं। हे त्याच्यातलेच हे पिलांटू काही आरोप करत राहतात। त्याच्यानं आता त्या घटनेचा आणि त्या आमच्या कार्यकर्त्याचा काही दूरदूर संबंध नाही आहे। पण तुमच्या कार्यकर्त्याच्या घरीच ते राहिले होते असा आरोप होतोय। आता कोणी भाड्यानं आलं तर ठेवत नाही का? तुमच्या घरी आहे, तुमच्या घरी एखादी रूम भाड्यानं द्यायची, तुम्ही ठेवले तर ते गुन्हेगार होतं का? तुम्ही गुन्हेगार करा ना त्याला। त्यांनी डॉक्टरचा संदर्भ दिला, डॉक्टर म्हणून ते राहिले आले आणि त्याचा ऍग्रीमेंट घेणं होता, दसरा होता, ते ऍग्रीमेंट करत होते, तितक्यात ते माहीत झालं, ते टोळी आली आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही पोलीस चौकशीमध्ये। फक्त अटकवायचं प्लॅनिंग, काही झालं थोडंसं झालं म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात काही हो तिकडे यांनी एवढे सगळे धंदे चालू ठेवायचे 2 नंबरचे, त्याला काहीच नाही। पण आम्ही चांगलंही करत असताना काही झालं तर फडणवीस साहेबांचे आदेशच आहे ना का यांना अटकवा, बच्चू कडूला बदनाम करा, त्याच्या कार्यकर्त्याला बदनाम करा आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे। बच्चू कडूजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे।